अयोध्यातून अक्षत आणलेत ना त्यांनी. अयोध्येत अक्षत आले त्या. मग ते राम मंदिर बांधून झालं ना अयोध्यामध्ये, त्यांनी ते अक्षता पाठवून दिले. ते प्रत्येक घरोघरी वाटायचे ते अक्षता घ्या. आज आहे दिवस 3रा आणि शेवटचा. आपण आज घरी निघणार आहोत मित्रांनो. खूप मिस करणार आहे मी हे सगळं. परत कधी येणं होते माहित नाही. आमची आई मित्रांनो. त्यातला शिवम कुठला आहे? कसं ओळखायचं? ही मित्रांनो आमच्या छोट्या मामाची छोटी पोरगी. अरे पिक्चर मध्ये पण काम करते. कुठल्या पिक्चर मध्ये काम केलं तू सांग? एकदम कडक. मित्रांनो मोकळी बघा केवढी, लिटरली माझ्या पंजा एवढी. अख्ख्या एवढा पंजा आहे ना माझा, तेवढे. गुड मॉर्निंग गाईज. जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपण आलेलो आहे सातारला मामाच्या गावाला. तर मित्रांनो आज आहे दिवस 3रा आणि शेवटचा. तर आपण आज घरी निघणार आहोत मित्रांनो. तर खूप मिस करणार आहे मी हे सगळं. परत कधी येणं होते माहीत नाही. आजच बघून घेतोय सगळं. तर गाईज मस्त आहे की जस्ट आंघोळ झालेली आत्ताच. आणि आता आपल्याला लवकरात लवकर उरकून घराच्या दिशेने निघायचं आहे. आणि मित्रांनो आता आपल्याला जाता जाता जायचं आहे सातारमध्ये, सातारा सिटीमध्ये. तिथे आपला दुसरा मामा राहतो. तर त्या मामाच्या घरी जायचं आहे. आणि त्या ठिकाणी मम्मीची आई म्हणजे माझी आजी त्या ठिकाणी आहे. तर तिला पण भेटायचं आहे, सगळ्यांना भेटायचं आहे. सकाळ सकाळ तू काय उठला नाही, मग मस्त वड्याला आंघोळ केली. थंडी आहे त्यामुळे मी काय रिस्क घेतली नाही. तुला उठ म्हणलं तर उठला नाही. नको बाबा. कसं काय रे वड्यामध्ये आंघोळ करायची एकदम मजा असते. आज शेवटचा दिवस, वाईट वाटते. आता परत नाही बघायला जास्त दिवस. 6 महिने अगोदर आलो होतो माहिती ना. हा ती व्हिडिओ आहे ना, 6 महिने अगोदर आलो तो. ह्याच्या पाहुण्याच्या घरी गेलतो आपण तारळ्याला. पाहुण्याच्या घरी आलो. आमच्या पाहुण्याच्या घरी आलाय. आता कधी येईल काय सांगता येत नाही. आता परत कधी येणार काय माहिती. आम्ही मोठा भाऊ गाडी पुसतोय निघायचंय म्हणून. गाईज या ठिकाणी जवळच जिओचं टॉवर आहे, त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आलं. 5G व्लॉग अपलोड करता आला फास्ट स्पीडनी. सो थँक्यू ब्रो. घे बघून सगळं. आता परत तुला काही सिटीमध्ये गेल्यावर असलं काय बघायला चान्सच नाही. ते पण आहे खरं आहे. या ठिकाणी मित्रांनो मराठी शाळा आहे बघा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसनगाव. तर या ठिकाणी मित्रांनो आमचे मम्मीचे वडील म्हणजे माझे आजोबा या ठिकाणी मुख्याध्यापक होते. तर त्यांच्यासोबत मी लहानपणी यायचो इथं. बघा शाळेत मुलं चाललेत पोरं सगळी शाळेत. शाळा भरल्या जायचो. विनोद तर जातच नव्हतं शाळेत ना, ओढत न्यायच्या. शाळा भरल्या जायचो. मॅडम ओढत न्यायच्या आपल्याला. का तर गाईज या ठिकाणी मामाने ज्या म्हशी पाळलेल्या आहेत, तर त्या म्हशीचा गोठा आहे मित्रांनो. आणि मी आलो त्यावेळेस ती म्हैस त्यांची प्रेग्नंट होती. तिला आता रेडकू झाले. तर ते पण तुम्हाला दाखवतो खाली गेल्यानंतर. मी लय भारी दिसते है ना. किती मोठा रेडिओ वाटत नाही जन्माला. मोठे रेडिओ आले भारी दिसले. क्यूट, इतकं क्यूट आहे ना, गोंडस आहे एकदम. आणि जाताना आपल्याला खरवस ज्याला चिक मानलं जातं, तर तो पण घेऊन जायचा आहे. खोरला जाऊन मस्तपैकी बनवून खाणार आम्ही. विनोद तुला आवडतो का रे? मरतो त्यासाठी खाण्यासाठी. भारी ना, लय भारी लागतो. गोड गोड एकदम. आयता नाही रे, आयतापेक्षा इथं ओरिजिनल आहे ना इथं डायरेक्ट, त्यामुळे हा भारी लागणार. पूर्ण ब्लॉग आला सर म्हशीचा. पण काय ते रात्रीच अचानक ती झाली डिलिव्हरी, त्यामुळे काही आम्हाला ब्लॉग वीक करताच नाही आला. तोपर्यंत झोपलो होतो मी. तरी तिला आंघोळ घालायची. तिला नाळ टाकायला किती वाजता गेलं होतं रात्री? हा ते नाळ असते ना मित्रांनो, ते रात्री 1 वाजता टाकायला गेलते, म्हणजे ओढायला सोडायला गेलते पाण्यात. चला गाईज खाली जाऊन नाश्ता वगैरे करतो आणि निघूयात पुढच्या प्रवासाला. बाय बाय सातारा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, जुन्या पद्धतीचे असे शिंग वाजवायचे बघा, शिवाजी महाराजांच्या काळात असायचे. ते या ठिकाणी आहे मामाच्या घरी. मस्तपैकी चहा चपाती आलेली. विनोद हे बघा मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे बघायला म्हशीचं पिल्लू. ते पिल्लू रेडकू. हे बघा ही म्हैस आहे, हिला बाळ झालंय. आणि हे तिचं बाळ छोट पिल्लू. हिचा कालच जन्म झालेला आहे. काय म्हणतोय
कसं वाटतंय? बरं ना? करा आराम. जेवण बिवण झालेलं आहे दणकून. चला. हे बघा. डोकं दुखते रे, लय डोकं दुखते. का हो? डोकं दुखते. का पण? रात्री जागलो होतो बघायला. फर्स्ट टाइम सांगितलं होतं माझं डोकं दुखते, तू काढून ये व्हिडिओ त्या रेडकोचा. कसा काढलाय? जेवली का? अयोध्यातून अक्षत आणलेत ना त्यांनी. अयोध्येत अक्षता आले त्या हा मग ते राम मंदिर बांधून झालं ना अयोध्यामध्ये, त्यांनी त्या अक्षता पाठवून दिल्या. ते प्रत्येक घरोघरी वाटायचे ते अक्षता घ्या. आणि 22 तारखेला आपल्यामध्ये जानवाजी मंदिरात कार्यक्रम ठेवलाय. त्या अक्षता तिथे येऊन व्हायच्या. हा आणि तोपर्यंत ह्या अक्षता घरी देवारात ठेवा आणि त्याची पूजा करा व्यवस्थित. देवपूजा करताना हा उद्यापासून ठेवा. आता देवारात ठेवा फक्त व्यवस्थित. तर गाईज आज आहे सोमवार आणि आपण जाऊयात आता शंकराच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. चला. या ठिकाणी मित्रांनो शंकराचं मंदिर आहे, मस्त आहे. तिथे जाऊ आपण. तिथली माहिती दे बरं. तिथे मंदिर काय प्राचीन कालीन मंदिर आहे ते? हो, भरपूर प्राचीन कालीन मंदिर आहे मित्रांनो ते. आणि तिथे ना एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली तिथं, की एक मुस्लिम माणूस होता. तर त्या मुस्लिम माणसाला शंकर देव आहे तो प्रसन्न झालता त्यांना, मुस्लिम माणसाला. तर त्या दिवशीपासून तो माणूस त्या मंदिरामध्ये राहत होता. पण आम्ही काल जाऊन चेक केलं, तो माणूस आता तिथे नाही, बहुतेक बाहेरगावी गेले असतील. पण ते शंकराच्या मंदिरामध्ये राहत होते, मुस्लिम असून सुद्धा. भारी आहे मंदिर, बघण्यासारखे. चला आम्ही दर्शन करून येतो. तोपर्यंत तिकडे बायकांचं चाललंय, मेकअप बिकअप चाललंय त्यांचं, भेटा भेटी. तोपर्यंत आपलं काय, आम्हाला 5 मिनिटं लय झाले. काय संपला विषय नाही का. दर्शन करू मस्तपैकी सोमवारचं आणि निघूयात पुढच्या प्रवासाला. आता आज ब्लॉग विनोद बनवणार आहे. बघा विनोद कसं काय बोलतोय, जमतोय का बघा. असं का विषय कसा आहे? कसा आहे? हार्ड विषय आहे. तुम्हाला नंतर सांगतो मी काय विषय तो. सेपरेट नवीन ब्लॉग येणार आहे, नवीन ढँटॅडँग ब्लॉग. तुम्ही पाहू शकता. चॅनल खोलणार आहे विनोद, त्याचं नाव ठेवणार आहे ढँटॅडँग ब्लॉग्स. नक्की सबस्क्राईब करा. चॅनलची लिंक देईन आल्यावर. चॅनल लाईक मध्ये कमेंट करा, कमेंट मध्ये लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा माझा भाऊ खातोय हरभरा. चले. आज लय डोकं दुखतंय, गोळी खाल्ली आताच. समोरच मंदिर आहे मित्रांनो. तर गाईज आलेले हेच ते मंदिर ज्याच्याबद्दल मी तुम्हाला इतके वेळ सांगत होतो. बाई झाड किती उंच आहे. बघूयात आतमध्ये जाऊन आता. मस्त मंदिर मित्रांनो. ते बाबांचेच बॉटल दिसते तिथे, किटली वगैरे. ते बाबा इथे दिसत नाहीत. तर काहीच या ठिकाणी एक कॉट होती. त्या कॉटवर ते बाबा झोपायचे, राहायचे इथं. मग ते बाबा नाहीये तिथं. आम्ही परवा पण येऊन बघितलं. तर बाबा कुठे गेले काय माहिती. ते इथेच राहायचे मित्रांनो. आणि अशा भागाने एकदम नाही का खतरनाक आहे. पुढं जंगलच आहे, अख्खं ओढा आहे, जंगल आहे, एखादा प्राणी येऊ शकतो. पण ते बाबा भीत नव्हते. ते बोलायचे मला इथंच भारी वाटते. या ठिकाणी मित्रांनो 3D फोटो आहे. ते मकडी बघ केवढी आहे मित्रांनो. मकडी बघ केवढी आहे. लिटरली माझ्या पंजा एवढी आहे. अख्ख्या एवढा पंजा आहे ना माझा, तेवढं आहे. खतरनाक आहे बाबा. ते मकडी आणि त्याच्या आतमध्ये अजून काहीतरी मकड्या आहेत बघा. आतमध्ये डोळेचा फक्त भरपूर आहे. डेंजर वाटते पण ते एवढं मोठं बघितल्यावर. ती जागा दाखवतो तुम्हाला ओढ्यातली, जिथं आम्ही खेळायचो. या ठिकाणी आम्ही लहानपणी इतकी मज्जा करायचो ना. आणि गावातले सगळे पब्लिक या ठिकाणी धुणं धुले येत असतात मित्रांनो. झरा येतो बाळा, विहीर नाही. याच्या मामाचं गाव आहे झरा. यातलं पाणी कधी संपत नाही म्हणतात. तिथून झरा आहे. विनोद मदत करतोय उचलून द्यायला. कुठं
हा काल गेलतो तिकडे वाघ जायला. ऊस चोरतो या जिथं जाईन तिथं चोरीच कर जिंदगीत. मला पण आण ना. हा मस्तपैकी ऊस आलाय. का हो कहा का होत है? हाँ? अरे वो पानी बहुत ठंडा है. हाँ हाथ गन्ना खा के हाथ खराब हो गए थे हाँ तो हमने धो लिए हाथ अभी. तो कौन गन्ना के खेत में फिर? अरे वा बुजगाव नाही थांबा झूम करून दाखवतो. वाव विनोद सेम तुझ्यासारखं दिसते. पटापट घरी जाऊ. त्यांचं उरकलं असं ना. आता जाऊ बाबा घरी. उशीर झालाय परत. ट्रॅफिक होतं रे नंतर. उरका की मम्मी एकच जायचे. झाले बाबा आता मामा येतोय आम्ही थांबलोय. उरका चला. काय बोर बोर कायची काय पडा पडा निवांत. मला काय काम नाही दुसरं. भाऊ चाललंय गाडीत बॅगा ठेवायला. आपण तोपर्यंत आराम करू विने. चला गाईज चला चाललोय आम्ही आता. मामा पण येते सोबत. दुसऱ्या मामाकडे चाललोय. चलू तर गाईज निघालो आम्ही. बाय बाय गाव. आता परत कधी येणं होते काय माहिती होय मम्मी. तुझं लग्न झाल्यावर येऊ ना परत. माझं लग्न झालं. मामा पण सोबत येतोय. दुसऱ्या मामाच्या घरी चाललोय आम्ही. तिकडून तसंच जाणार आहे मित्रांनो आता. चलू गाईज सातारा सिटीमध्ये आपण आलेलो आहे. आणि आता थोड्याच वेळात मामाच्या घरी पोहोचणं आपण दुसरे. मामा घेऊन चाललेला आहे. आपल्याला रस्ता माहित नाही म्हणून पोचलेलो आहे मामाच्या घरी. मामाच्या जवळ पोर चंगू मंगू आमची आई मित्रांनो. जुळी त्यातला शिवम कुठला आहे? सत्यम. कसं ओळखायचं? डोकं दुखतं यार. इतकं डोकं दुखतंय ना काय सांगू. गाडी चालवायची अजून. मन हाय हाय कर हाय. काही छोट्या पोरांना आपण खायला आणायलाच विसरलो होतो. तर आता या ठिकाणी एखादं शॉप वगैरे बघू आणि तिथून खायला घेऊ. चल आम्हाला दुकान माहित नाही. ही मित्रांनो आमच्या छोट्या मामाची छोटी पोरगी. अरे पिक्चर मध्ये पण काम करते. कुठल्या पिक्चर मध्ये काम केलं तू सांग? एकदम कडक. काहीच या जेवण केले मस्तपैकी मामाच्या घरी. काय बॉबी खातो का या जेवायला? काय होते नाचते का पोटात दुखते? काहीच आपण आता घरी चाललेलो आहे सगळ्यांना सोडून. वाईट वाटते. ठीक आहे येऊ चला. बघ कसला आहे. आई गाईज नॉन स्टॉप आलेलो आहे कारण मूडच नव्हतं. डोकं इतकं दुखतंय ना. तर आता आपण थांबलेलो आहे पेट्रोल पंपवर. थोडंसं डिझेल भरू आणि पुढच्या प्रवासाला जाऊ. पुण्यात भूक वगैरे काय लागली का? तिथून जेवणच निघलेलो आम्ही तसं. ए बाळा भूक नाही लागली? ठीक. तर काहीच मोरगावमध्ये आपण पोचलेलो आहे आणि पप्पा घरी एकटेच आहेत त्यामुळे त्यांना खायला काहीच नाही. तर वडापाव घेऊन चाललो आहे त्यांच्यासाठी आपण. मोरगावला या ठिकाणी आपण वडापाव घेतो.
गाईज वडापाव वगैरे घेतलेत मस्त गरम गरम करून. आता घरी जाऊन पप्पांना देऊ. या ठिकाणी आपली गाडी लावलेली आहे. बरा ओके का बस होत्या. चला विनोद चापे. गाईज पुढचा प्रवास कंटिन्यू करूयात. चला गाईज घरी पोचलोय आत्ताच. वडापाव आणले फादरला. म्हण्या तुला लय मिस केलं बाळा. मस्त फ्रेश झाले बरं वाटते. हे पेंगाळ्यात आजारी पडली. लागे रे नको. तर मित्रांनो या ठिकाणी आपला दिवस होतोय एंड. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत राहा प्रत्येक गाडी ब्लॉग्स. धन्यवाद. जय श्रीराम.